आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगलं चांगलं बियाणं तयार केलं पाहिजे, याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत. आता डॉक्टर आपल्या गोट्यावरती आल्यानंतर म्हशीमध्ये असेल गाईमध्ये असेल, पण आपल्याला चांगलं चांगलं बियाणं या ठिकाणी निवडायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय, डॉक्टरांच्या बरोबर बोलून 4,500 ते 5,000 लिटर दूध देणाऱ्या वळूचं सिमेंट आपल्याला म्हशीमध्ये लावायचं आहे आणि गाईमध्ये जवळपास सांगायचं झालं तर 12,000 लिटरच्या वरती, तरच आपण या ठिकाणी बाहेरच्या राज्याबरोबरची बरोबरी करू शकतो. नाहीतर 100% आपण ब्रीडिंगमध्ये नापास होणार आहे. आता मी तुम्हाला याचं एक ज्वलंत उदाहरण या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. आता ही जबाबदारी आपली कशी की यांचं वजन कसं वाढेल किंवा ह्याला जंताचं औषध वेळेत दिलं का, ह्याच्या अंगावरची लव मोठी आहे, हे सगळं बारकावे या ठिकाणी आम्ही यात बघतो. आणि सिमेंट टाकतानाच आम्ही क्वालिटीचं सिमेंट, आता माझा गोटा जवळजवळ सांगायचं झालं तर 50 ते 60% सिमेंटच्या कांडीनंच आम्ही भरवतो. म्हणजे डॉक्टरांच्याकडनं AI करून घेतो. रिपीट व्हायला लागलं तर वळू क्रॉस करतो आम्ही. तर ह्या सुंदर अशा रेडी या संगोपनातनं आम्हाला बघायला मिळतात.